नमस्कार. माझं नाव अक्षता महेश तांबे. कोतवली गावच्या मी सरपंच आहे. तरी मी 9 फेब्रुवारी 2021ला आम्ही इथे गठीत झालो आणि आजपर्यंत आम्ही अगदी गुण्यागोडीनं काम करत आहोत. माझ्यासोबत 7 सदस्य आहेत. आता देखील माझ्यासोबत सदस्य आहेत. काही ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत. तरी आम्ही चांगल्या प्रकारचं आजपर्यंत काम करतोय. माननीय रामदासभाई कदम आणि योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून आजपर्यंत आम्ही ह्या गावासाठी 20 ते 25 कोटीचं आम्ही काम केलेलं आहे. काही कामं अजून चालू आहेत. तरी आजपर्यंत जी रखडलेली कामं होती ती भाईंच्या माध्यमातून आणि दादांच्या माध्यमातून ती कामं आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मोहल्ला रस्ता 5 लाख जनसुविधेमधून मंजूर झालेला आहे. तसेच वरची बौद्धवाडी इथे 8 लाखाचा रस्ता मंजूर झालेला आहे. पुन्हा जलजीवनमधून सुद्धा त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. मांडवकरवाडीसुद्धा सहकार्य केलेलं आहे. असे बरेचसे कामांमध्ये दादांचं आम्हाला सहकार्य आहे आणि चांगल्या प्रकारे त्यांनी आम्हाला रिस्पॉन्स देऊन आमच्या चांगल्या प्रकारे जी कामं रखडलेली होती ती आजपर्यंत आमची कामं पूर्ण केली. कामं पूर्ण करत असताना देखील काही लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही व्हायरल बातमी केलेली आहे की ग्रामपंचायत बंद वगैरे असते, असं काही नाही. ग्रामपंचायत बंद नसते, ग्रामपंचायत चालूच असते. ते असे पण म्हटलेत की पाखाडीचे पैसे ह्यांनी काढून खाल्ले, ठेकेदाराला हाताशी धरून पैसे काढून खाल्ले. असं काहीही झालेलं नाही आहे. त्या मोहल्ल्याच्या रस्त्यासाठी जे निधी मंजूर झाला होता, जनसुविधेमधून 5 लाख रुपये मंजूर झाले होते, परंतु रस्ता अपूर्णच होत होता, रस्ता पूर्ण होत नव्हता. यासाठी आम्ही ज्या वेळेला भूमिपूजन करण्यासाठी माननीय अरविंद चव्हाण साहेब आले होते, त्यांना देखील त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की मॅडम, जर रस्ता पूर्ण झाला पाहिजे, अपूर्ण रस्ता न होता तुम्ही पूर्ण रस्ता करण्याचा प्रयत्न करा. आपण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ते पैसे देण्याचा पण प्रयत्न करू. परंतु ते ठेकेदार सतत आम्हाला विचारणा करत असताना मी सर्व सदस्यांच्या कानावर विषय घालून, मासिक मिटिंगला ठरवून, ग्रामसभेत सर्व ग्रामस्थांच्या कानावरती विषय घालून आम्ही त्या ठेकेदाराला त्याच्यामध्ये अमाऊंट आम्ही त्यांना देण्यात केलेली आहे. ते पाखाडीचे पैसे नसून ते रस्त्याचेच पैसे होते आणि ते रस्त्यालाच पैसे लावलेले आहे. आणि तरी ही जी चुकीची त्यांनी जी काय बातमी दिलेली आहे ही पूर्णपणे चुकीची आणि खोडसाळ बातमी आहे. कारण हा विषय ग्रामसभेमध्ये होऊन देखील त्यांनी जाणून बुजून त्रास देण्याचं काम केलेलं आहे. तरी हे कोणी लक्ष न देता तो रस्त्यावरतीच निधी मंजूर झालेला आणि रस्त्यावरतीच निधी खर्च केलेला आहे. एक महिला सरपंच असल्या कारणाने ही व्यक्ती सतत मला आज 5 वर्ष जाणून बुजून त्रास देण्याचं काम करते आहे. तरी या माध्यमातून मी पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे. आमच्या विरोधाची तक्रार करणारी जी व्यक्ती म्हणजेच विजय काणेकर हे सतत माझ्याकडे कामांसाठी मागणी करत असतात. परंतु गावानं ठरवल्याप्रमाणे की ह्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचं काम देऊ नये, ही व्यक्ती निकृष्ट दर्जाचं काम करते, त्याच्यामुळे ह्या व्यक्तीला काम द्यायचं नाही. तरीसुद्धा न काम दिल्याने ही व्यक्ती सतत मला अशा प्रकारे त्रास देत आहे आणि जाणून बुजून मला त्रास देण्याचा प्रयत्न करतात आहे. नमस्कार, माझं नाव मंगेश तांबे. मी कोतवली ग्रामपंचायतचा सदस्य आहे. सांगायचं म्हणजे एवढंच, आता जवळजवळ माहिती मॅडमनी जी आम्ही 5 वर्षामध्ये जी काही कामं केलेली आहेत ती मॅडमनी त्याची माहिती दिलेली आहेत. आता मी काय त्याचं वेगळं सांगणार नाही. तरीसुद्धा ही कामं करत असताना ह्या असेच बऱ्याच वेळा ह्या लोकांनी आम्हाला अडचणी आणल्या. तरीसुद्धा त्या अडचणीवर मात करून आम्ही सर्व योगेशदादा कदम आणि रामदासभाई कदम यांच्या माध्यमातून आणि आम्हाला शशिकांतजी चव्हाण साहेब आणि अरविंदजी चव्हाण साहेब यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि जे काम करण्याची जी पद्धत आहे त्यांच्याकडून आम्ही शिकलेलो आहे आणि त्यांनी आम्हाला आतापर्यंत सहकार्य केलं म्हणून आम्ही ही एवढी कोटींची या गावामध्ये आम्ही कामं करू शकलो आणि पुढेही देखील आमची कामं चालूच आहेत. आणि असं करत असताना वेळोवेळी आता मॅडम म्हणाला की जे काणेकर आमच्याकडे कामं मागतात आणि ती वस्तुस्थिती खरी आहे. कारण त्या सभेमध्ये सुद्धा लोकांनी चर्चा केलेली आहे. कारण जे विजय काणेकर हे काम करतात हे निकृष्ट दर्जाचं आहे, हे सगळ्या गावाला माहिती आहे आणि म्हणून गावानेच निर्णय घेतला की ह्याला कुठल्या प्रकारचं कामही द्यायचं नाही. आणि त्याच पद्धतीनं मॅडमकडे ते सतत येऊन ते कामं मागतात. मॅडम न म्हणाल्या की आम्ही तुला हे कुठल्याच ह्याच्या पुढं असं काम देणार नाही, कारण तुझं कामाची तू जे कामं घेतोस त्याचा कुठला दर्जा आम्हाला दाखवतच नाही, त्याच्यामुळं तुलाही कुठलं काम मिळणार नाही. आणि म्हणून हा कुठंतरी त्यांनी मनामध्ये रोष ठेवून ही फक्त नाहक बदनामी करण्याचा त्याने प्रयत्न केला आहे. कारण जी पाखाडीचा जो विषय ते म्हणतात की पाखाडी चोरीला गेली असं त्यांचं म्हणणं आहे, पण तसं काहीच नाही. कारण हा जो विषय पाखाडीचा आणि रस्त्याचा विषय आहे
तो निव्वळ रस्त्याचा निधी हा रस्त्यावरच खर्च झालेला आहे, पागाडी चोरीला गेली म्हणून म्हणतात. पण हा विषय गेल्या मागच्या मेच्या ग्रामसभेमध्ये हा लोकांच्या समोर आम्ही ठेवलेला विषय आणि त्यासाठी ग्रामसेवकांनी पण त्याची संपूर्ण माहिती दिली की तो निधी कुठला होता, तो कसा आला आणि कुठल्या ह्याच्यावरती खर्च केला हे सगळ्या गावालासुद्धा माहिती आहे. आणि ह्या जे आता ते बाईट जे देत आहेत मागदेदान दिलं आहे त्याच्यामध्ये तेही लोक त्या मिटिंगमध्ये होते. हे विजय काणेकर तर कुठल्या मिटिंगला येतच नाही, म्हणून हजरच राहत नाही. पण ते दुसरे होते जे देत आहेत ते होते आणि जे ते दुसरे खाण म्हणतात ते खाण तर या गावातमध्ये कधी आलेच नाही कुठल्या गावच्या मिटिंगला आणि त्यांनाही त्यातली माहिती नाही. तरीसुद्धा त्यांना कोणीतरी सांगितलं असावं असं आमचं एक म्हणणं आहे आणि त्या पद्धतीनं ते त्यांचं वक्तव्य केलेलं आहे त्यांनी. पण ते निव्वळ ते चुकीचं आहे. हे सगळ्याच्या गावाच्या सगळ्या निदर्शनात आणून आम्ही हे काम पूर्णपणे केलेलं आहे आणि ते मार्गस्थ लागलेलं आहे आणि हे सगळ्या गावालाच माहिती आहे. त्याच्या पलीकडं काय बोलण्यासारखंच नाही. पण ह्यानी जो त्रास देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यासाठी मॅडम म्हणतात की मला जो नाहक त्रास झाला आहे आणि ते मी पुढचं पाऊल उचलणार आणि मी त्याच्यावरती लोकांपर्यंत हे माझे जे प्रश्न आहेत लोकांचे मी कामं केलेले आहेत हे लोकांना माहिती असल्यामुळं ह्यांनी माझ्या नावाची जी बदनामी केली आहे त्याच्यावरती त्यांना काहीतरी शिक्षा ही मिळालीच पाहिजे एवढंच त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही असणार. माझं नाव राजेंद्र सुधाकर तांबे, मी या गावाचा ग्रामस्थ आहे. जवळजवळ मला वाटतं मी मुंबई सोडून आल्यापासून 2000पासून आज 2025 म्हणजे 5-10 वर्षे व्हायला आली. या गावामध्ये खरोखर आजपर्यंत असा विकास झाला नव्हता आणि असा विकास ह्या आमच्या सरपंच मॅडम अक्षता महेश तांबे यांनी रामदासभाई योगेश भाऊ यांच्याकडे जाऊन ह्या गावाचा चांगला प्रकारे विकास केलेला आहे. जवळजवळ 25 कोटीचा हा इथं निधी आलेला आहे आणि हा निदर्शनात आहे. परंतु आजपर्यंत ह्याच्या अगोदर लोकांची कामं कुठल्याच सरपंचाने केली नाही. फक्त लोकांना दिशाभूल केली. कुठलं एखादं सोसखड्ड्याचं काम आलं, कुणाच्या गोट्याचं काम आलं, त्याचे पैसे पुरेपूर दिले नाही. घरकुलाचे आले तरी पण नाही दिलं. आता पेवेकर बोलले, खरोखर ही वस्तुस्थिती आहे. आणि हा विजय काणेकरांनी बालवाडीचं काम सरपंच असताना करून घेतलं आणि ते पत्र खाली आमच्या एक खालच्या बुधवारच्या सुनील तांबे ह्याच्या घरावर आणून टाकले आणि ह्याला लगेच त्याला निलंबित करण्यात आले. जवळजवळ मला वाटतं 1 महिन्याच्या आतच 1.5 वर्षातच त्यांनी निलंबित करण्यात आले. आणि ते पत्र परत एक वरच्यावाडीतलं पण घर, एक साधी आपली आमची चुलती, तिचं कोणच नाही, मुलगा नाही, काय नाही, तिचंसुद्धा त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलं. असे सरपंचांनी कॉन्ट्रॅक्ट घेण्याची परमिशन आहे का? दुसरी गोष्ट, खाली 1-2 नंबर शाळेचं 1.5 लाख रुपये आले. साधे कौलं पुसली, 2 रिपेचे तुकडे पण नाही लावले आणि 1.5 लाख रुपये दाखवतात. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्या शाळेवर आम्ही स्वतःहून व्यवस्था कमिटीचे अध्यक्ष, ग्रामस्थ यांनी जाऊन स्वतःच्या पदरचे प्लास्टिक आणून वरती प्लास्टिक टाकलं, कागदपत्रे सर्व भिजलेली जिल्हा परिषद शाळेचे. आणि अशा ह्या शाळेचं 1 नंबर शाळेचं पण तसंच. कुठला शिक्षक आला का त्याला ह्या दम द्यायचा. सरपंच होता तेव्हा त्या चव्हाणबाई होत्या, त्यांना दम देऊन इथून हाकलून लावलं. पैसे काढता का नाही ना बोला, नाही तर मी तुमच्यावर कारवाई करतो. असा हा खालच्या दर्जाचा माणूस. ह्याला आमच्या वाडीतलं गटर लाईनचं पाकाडी नाही काम नाही दिलं म्हणून मॅडमच्या घरापर्यंत गेला आणि त्यांना दम द्यायला लागला. मी तिथं स्वतः होतो. बोला काणेकर तुम्ही माझे सरपंच आहात, तुम्हाला पण ह्याचा अनुभव असेल. जे काम असतं ते ग्रामस्थांना द्यायचं का कुठल्या कॉन्ट्रॅक्ट द्यायचं हे ती बॉडी ठरवित असते आणि त्या बॉडीच्या माध्यमातून त्यांची जी कमिटी आहे त्या कमिटीच्या माध्यमातून ते देण्याचं असं. तो मला बोलतो तुम्हाला काय त्यातला समजत नाही. आम्हाला समजत नाही ग्रामस्थाला, ह्याला तेवढं अक्कल आहे. आणि हा सांगतो की 24 तास ग्रामसभेला टाळं असते. ह्या कधी ग्रामसभेला येतो, ह्याला गावातसुद्धा सांगितलं ग्रामसभेत न तू पहिला वाडीशी बस, नंतर गावाशी येऊन बस, असं त्याला सांगितलेलं आहे वाडीशी. ह्याचं वाडीसुद्धा पटत नाही. वाडीसुद्धा इथं आली, 2-3 लोक त्या वाडीने लेटर दिलं तरीसुद्धा तो आलेला नाही. वाडीला झुकवलं, गावालासुद्धा झुकवलं, असा हा माणूस आहे. आणि हा गावाची एखादी सरपंच लेडीज आहे म्हणून का तिची बदनामी करतो. ह्याच्या अगोदर पण लेडीज होत्या पण त्या अंगठ्या बहादूर होत्या. ह्या ग्रॅज्युएशन झालेल्या आहेत, ह्यांचं शिक्षण आहे, ह्यांना सर्व त्याचा अभ्यास आहे, सर्व गोष्टी आहेत त्यांना काय. म्हणून ह्यांच्या हातात कागदपत्र नाही दिली किंवा कुठलं काही सही करायला नाही, स्वतः करतात. म्हणून ह्यांना हे खटकतं आहे, म्हणून हे ह्यांना खटकतं आहे, म्हणून ह्यांनी आजपर्यंत हे करतात, त्यांच्यावर कारवाई करेल. आता बघा ह्या सौर ऊर्जेच्या लाईटी वरपासून लावलेल्या आहेत, 8 लाईटी गेलेल्या चोरीस. कुणी नेलं चोरीस? हेच कारणीभूत. हे गावातले हेच
एखाद्याला बदनाम कसं करायचं तर असं करायचं. चोरीत जाते कसं, कोतोली गावाच्या बाहेरचं कोण चोर येतात, ह्या गावातले ग्रामस्थच ना चोर तुम्ही. असे ह्या लोकांनी, तर मला काय म्हणायचं आहे की ह्या सर्व अफवा आहेत, खरोखर त्याने पुराव्यासारखं असेल त्यांनी सादर करावा आणि मॅडम जे कारवाई करतील त्याला आम्ही त्या पाठीशी आहोत त्यांच्या. मी जाफर परकार, माजी तंटामुक्ती अध्यक्ष, जनहित समिती अध्यक्ष, आणि ह्या गावामध्ये आम्ही बऱ्याच वर्षापासून कार्यरत आहोत. आता जे काय गावामध्ये काय वातावरण चाललं आहे आरोप करण्याचं, प्रत्यारोप करण्याचं, मला थोडंच बोलायचं आहे की भ्रष्टाचारी लोकांनी भ्रष्टाचाराचे आरोप लावू नये. कारण ह्या माणसाची गावामध्ये काय ही आहे ही ग्रामसभेमध्ये दाखवलेली आहे आणि निव्वळ हा फक्त एक बदल्याची भूमिका ठेवून, आणि जे काय केलं आहे बदल्याची भूमिका ठेवून त्यांनी केलेलं आहे. त्यामुळं त्याला पुढच्या दिशामध्ये जी त्याच्यासाठी जी शिक्षा असेल ती आम्ही देण्याचा त्याला पूर्णपणे आम्ही प्रयत्न करू. मी रुपेश पेवेकर, कोतोली गावचा ग्रामस्थ. जी काय आज ही 4 दिवसांमध्ये जी काय अफवा उठलेली आहे, विजय काणेकरांनी जी काय उठवलेली आहे, ही विजय काणेकरांनी जी उठवलेली आहे ही सरपंच मॅडमचं काम बघून, सर्व बघून यांना कुठली जागा मिळाली नसून यांनी ही बदनाम करण्याचं काम केलेलं आहे. कारण ह्यांच्यानी आधी सरपंच असताना ह्यांनी काहीच केलेलं नाही. कारण हे सरपंच असताना ह्यांनी 5 महिन्याचा कालावधी असतो आणि 5 महिने तरी काढली काय, 5 दिवस पण काढली नाही त्यांनी सरपंच असून. ते हे काय करू शकतात. आणि खालीफुकट नाहक बदला मी या सरपंच मॅडमजी ज्यांनी अद्याप ह्याच्या आधीही झालेली नाही कामं आणि ह्याच्यापुढे नसताना होणार पण नाही अशी कामं केलेली आहेत. त्यामुळे हे त्यांना थोडक्यात दिसण्यात आलेलं आहे. तेव्हा विजय काणेकर ह्यांनी कुठलं गावातलं काम केलेलं निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे. 1 नंबर शाळेचं काम स्लॅब टाकला त्यांनी, त्या अद्याप 10 वर्षातच कोसळलं. असं स्लॅब काम केलेला 10 वर्षात पडतं का खाली, म्हणजे किती दर्जाचं त्याचं काम आहे बघा. सरपंच त्या टायमाला असताना लोकांची घरकुलं, सरपंच असताना घरकुलं बांधू शकतो का, कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकतो का. यांनी सगळी कॉन्ट्रॅक्ट घेतली आणि अर्धवट भीती घालून कोणाच्या घातल्याने पण नाही आणि त्यांचे सगळ्यांचे पैसे काढून यांनी सगळे खाल्लं आणि लोकांना बेघर करून ठेवलं त्यांनी, सरकारने पैसे देऊनसुद्धा. असा विजय काणेकर खालच्या दर्जाचा माणूस आहे आणि त्यांनी ही नाहक बदनामी करू नये आणि ज्यांनी केलेली आहे त्याला ही शिक्षा मिळावी.